हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, शालिवान शके 1948 पराभव नाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतू श्रावण मास शुक्ल पक्ष सध्या सुरू आहे. आज शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026, वरिष्ठ नागरिक दिवस अर्थात सिनियर सिटीजन डे इंग्रजीमध्ये म्हटले आहे. तर वरिष्ठ नागरिक दिवस या संबंधी महत्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. वरिष्ठ नागरिक दिवसाचे निमित्त साधून या कलियुगामध्ये मानवाला 120 वर्षाचे आयुष्य दिलेले आहे. त्यातले 60 वर्ष आपण आपल्या संसारचा गाडा ओढण्यासाठी खर्च केले आहे असे समजायचे आहे, किंवा असे आहेच मुळात. समजायचे काय तर, कारण जन्म झाल्यापासून शाळा, शिक्षण, नोकरी, वैवाहिक जीवन, सांसारिक जीवन आणि ते संपल्यानंतर आपले जे जीवन असते, उर्वरित जीवन, ते आपल्यासाठी असते. आपण आपल्या पद्धतीने जगायचे असते. आपण आजपर्यंत नोकरी व्यवसाय करत असाल तर सरकारने आपल्याला आपल्या कार्यक्षमतेची आठवण करून दिलेली आहे, की आपल्यातील कार्यक्षमता आता संपलेली आहे. आता आपण घरी बसून आराम करावा. आपण धडाडीचे काम करण्या लायक आता राहिलेलो नाही. सरकारी काम असो, खाजगी काम असो, कुठलेही काम असो, व्यवसाय असो, जी आपली जवानीमध्ये धडपड होती ती आज नाही. जसं वय माणसाचं संपत जातं, कमी कमी होत जातं, त्या पद्धतीने शरीर आपला साथ सोडत जातं मित्रांनो. शरीर थकतं, कारण शरीर एक मशीनच आहे. पण ही नैसर्गिक मशीन आहे, म्हणून ते थकतं. आणि कृत्रिम मशीन ह्या बिघडतात जास्त काम केले. फरक दोघांमध्ये तसं काहीच नाही. तर बऱ्याच वरिष्ठ नागरिकांना, आता जे रिटायर झाले त्यांना आपण वरिष्ठ नागरिकच म्हणतो. तर या वरिष्ठ नागरिकांना रिटायर होण्या अगोदरच या गोष्टीचे डोळे लागलेले असतात, की रिटायरनंतर आपण काय करायचं, निवृत्तीनंतर आपण काय करायचं. तर अनेक जण किंवा प्रत्येक जण आपापल्या बुद्धीनुसार, कुवतेनुसार, परिस्थितीनुसार निर्णय घेत असतो आणि आपल्याला स्वतःला गुंतवून घेत असतो. पण आपण खरं काय करायला हवं हे कोणालाही सहसा माहीत नसतं. कारण 60 वर्ष जे आपण केलं ते संसारासाठी केलं. स्वतःसाठी पण आणि संसारासाठी पण. जे काही आपण लग्न केलं असेल मुलांसाठी, बायकोसाठी, संसार चालण्यासाठी. आणि ज्यांना पेन्शन आहे ते पेन्शन 60 वर्षानंतरही, रिटायर नंतरही आपल्याला पेन्शन सांसारिक जीवनाचा गाडा फोडण्यासाठी दिलेले आहे. म्हणजे आपण उपाशी मरणार नाहोत मित्रांनो, किंवा त्यासाठी आपल्याला धडपड करावी लागणार नाही. जी धडपड केली त्याचेच आपल्याला हे फळ मिळणार आहे, मिळत आहे, मिळत राहणार आहे. तर त्यामध्येही आपला संसार चालू शकतो. मग उरलेला जो वेळ आहे, जो आपण नोकरी कामावर जात होतो, नोकरी व्यवसायावर, सकाळी कोणी 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता, 10 वाजता ते रात्रीपर्यंत, 8-10 वाजेपर्यंत आपण सायंकाळपर्यंत घरी परतत होतो. तर हा जो काही 12 तासांचा साधारण प्रवास आहे किंवा वेळ घालवतो आपण, तो वेळ आता आपल्याजवळ आहे. आपल्यावर कोणाचंही बंधन नाही, कोणाचेही नियम आपल्यावर नाही. पण आपण पुढच्या उरलेल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे आयुष्य जगणे,
धर्मशास्त्रानुसार ज्याला आपण निषिद्ध कर्म आणि योग्य कर्म, शास्त्रविहित कर्म असे म्हणतो मित्र. तर शास्त्रविहित कर्मानुसार जीवन पुढचे म्हणजे पुढील जन्माचे जीवन, पुढील जन्माचं जे काही जीवन आहे ते आपल्याला सुरक्षित करायचं असेल, चांगल्या पद्धतीनं घालवायचं असेल, तर आज आपण ती कमाई केली पाहिजे. त्यासाठी अर्ध जीवन आपल्याला दिलेलं आहे. या अर्ध्या जीवनामध्ये आपण कधी या जगातून निघून जाऊ, संसारातून निघून जाऊ, आपल्यातून आपल्या नात्यामधून निघून जाऊ, याचा कोणाचाही भरोसा नसतो मित्रांनो. एव्हाना 60 वर्षही निघून जातील पुढचे, किंवा एक दिवसही निघणार नाही असंही असतो मित्रांनो. तर आपण असेच समजायचे की आपल्याला 60 वर्ष काढायचे, जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ. असं जर समजून आपण काम केलं तर नक्कीच पुढील 60 वर्ष आपल्याला चांगले जातील मित्रांनो. वय वर्ष 60 पूर्ण झालेले नागरिक, ज्याला आपण वरिष्ठ नागरिक म्हणतो. आता आपणच आपल्या एकमेकात अभिनंदन करून घेऊया मित्रांनो, सिनियर सिटीजन डे म्हणून मित्रांनो, वरिष्ठ नागरिक दिवसाचा. आता मी आपल्याला जीवन कसे घालवायचे सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये पहिल्यांदा असं सांगेल मी की कोणालाही फुकटचा सल्ला देऊ नका. म्हणजे आपण जे काही संसार केला, त्या संसारातून आपल्याला काही अनुभव आले आहेत, तो आपण त्यात सावरलो. नाही, तू असं करायला पाहिजे, तू हे कर, तू ते कर, हे विचारल्याशिवाय कोणालाही सांगू नका. म्हणजे मग स्वतःचा मुलगा असो, सून असो, नातवंड असो, कोणी असो, विचारल्याशिवाय सांगू नका. कारण सांगितलं तर तुमच्या सल्ल्याला किंमत राहणार नाही. हे मी तुम्हाला आजही सांगतो, निक्षून सांगतो, त्रिवार सत्य आहे असं. जो विचारेल त्यालाच आपण सल्ला द्या. नाही, माझ्या जीवनात असा प्रसंग आला होता, मी त्या केला, निघून गेला माझ्या जीवनातील संकट, असंही तू करायला हरकत नाही. हेच तर, यालाच तर आपण वरिष्ठ नागरिक म्हणतो, की जे काही जीवनाचा सार आपण काढलेला आहे तो सार आपल्याला आपल्याजवळ ठेवायचा, आपल्याजवळ आहे, तो इतरांना द्यायचा आहे, आपल्याला वाटायचा आहे, पण खिरापत म्हणून वाटायचा नाहीये. तर विचारेल त्यालाच, मागेल त्यालाच तो सल्ला द्यायचा आहे, हे लक्षात घ्या. आता दुसरं जे आहे, आपल्या घरकामात मदत करा. आता आपली पत्नी असेल, समजा पत्नी देखील आपली नोकरी करणारी असेल, तर ती अजून रिटायर झाली नसेल, आपण रिटायर झालो समजा, किंवा ती देखील रिटायर झाली, तर दोघांनी कामाचा तास घालून जे काही कमाई केली आहे, करता, त्याच्यावर आपल्याला आश्रमात आपल्याला जीवन जगायचे आहे. आता आपण घरी येऊन ती कामाला जात असेल तर आपल्याला तिच्या कामामध्ये मदत करायला हवी. सकाळी उठल्यापासून तिचे जे काम, किंवा ती घरी राहणारे हाऊसवाईफ आपण ज्याला म्हणतो, घरकाम करणारी असेल, तर तिला आता थोडंसं थांबवा, आराम द्या, आणि ते काम आपण करा. सकाळी उठल्यानंतर आरोग्यासाठी थोडंसं कोमट पाणी घेणे गरजेचं आहे, ग्लास 2 ग्लास. त्यानंतर शौचादी वगैरे येईपर्यंत आपल्याला हे काम करायचे. काय काम करायचे? घरामध्ये झाडलोट करायची आहे, घर चांगलं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे ओले त्याने. आणि त्यानंतर मग आपल्याला जे भूतपणा जो लागतो, तो वेळेनुसार आपल्याला करायचे. त्यानंतर स्नान वगैरे करून आपण जी देवपूजा आपण कधीही नोकरीच्या काळामध्ये केली नाही, ती आपल्याला आता करायची आहे. पत्नीला आराम द्यायचा आहे. नाही, तू आता हे काम करू नकोस, मी करतो, कारण मला काही काम नाहीये. तर आपण ती देवपूजा वगैरे करावी. सकाळच्या वेळेला पूजा झाल्यानंतर आपल्याला नाश्ता करायचा असेल,
करायचं असेल म्हटल्यानंतर करायचं आहे, करायला पाहिजे. कारण आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. तर आपण फळांचा नाश्ता घ्यावा. फळ किंवा फळांचा रस घ्या. इतर काही पदार्थ घेऊ नका. पोहा, उपमा वगैरे जे काही प्रकार आहेत, हे नका घेऊ. कारण ते आता आपल्याला जड जाणार आहेत. तर हे फळ किंवा भाजीपाला जो काही जो मार्केटमधून आपल्याला लागणार आहे रोजच्यासाठी, तो आपण रोजच्या रोज आणून द्या. तिला घरच्या स्त्रीला पाठवू नका. आणून त्या कामामध्ये निवडणं वगैरे मदत करा. कापून द्या. ती स्वयंपाक मात्र करणार. थोडासा नंतर आराम करा आणि परत दुपारचे जेवण घ्या. दुपारी मात्र झोपू नका. थोडेसे आपले काही काम असेल ते काम करा. घरात साफसफाई करा, काही करा. आणि सायंकाळी मस्त चहा वगैरे घेऊन सायंकाळचा वेळ गप्पा याच्यात आपल्याला घालवायचा आहे. वायफळ गप्पा नाही. महत्वाचे ते काम आपल्याला करायचे आहे. सायंकाळी देखील आपल्याला अशीच मदत करायची आहे. बाहेर फिरणं वगैरे नाही, ते सोडा. त्यात वेळ नाही घालवायचं. मला काही काम नाही म्हणून चला आता बाहेर मार्केटमध्ये जाऊन चक्कर मारून यायची आहे. खाली जाऊन बसायचंय. मित्रांमध्ये जाऊन बसायचं, गप्पा-टप्पा मारायचे आहे. हे नाही करायचं. आळशीपणा सोडायचा आहे. आता रिटायर झालो म्हणून आपल्याला भरपूर वेळ आहे म्हणून आपण उशिरा उठायचं 7, 8, 9 वाजता. हे नाही मित्रांनो. हे सोडून द्या. कारण हा आळशीपणा तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि जर ताजेतवानं राहायचं असेल तर आपल्याला आळशीपणा सोडून आपल्याला राहायला हवं. सकाळी सकाळी तुम्ही फ्रेश वाटाल मित्रांनो. तुम्ही बाहेर फिरलात, हवा तीच असणार आहे. आणि घराच्या खिडक्या दार उघडे ठेवून सकाळच्या वेळेला पहाटेच्या वेळेला आपण जे काम करणार आहोत ती हवा देखील बाहेरचीच असणार आहे मित्रांनो. त्यामुळे त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. मॉर्निंग वॉक ज्याला म्हणतो आपण, काहीच गरज नाही मित्रांनो. कारण आता आपलं शरीर थकलेलं आहे. आपण धावू शकत नाही, पळू शकत नाही, चालू शकत नाही. उच मध्ये रस्त्यामध्ये काही झालं, वाहनं असतात, काही असतात, दुर्घटना झाली तर ती आपल्याला केवढ्या महागात पडणार आहे. काही गरज नाही. पॅसेज असेल पॅसेजमध्ये तुम्ही चालू शकता. पण काम सोडून चालत बसू नका. काम सोडून व्यायाम करत बसू नका. तर आळशीपणा जो आहे तो आळसपणा सोडा. हे माझं सांगणं आहे. यानंतर रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. रात्री लवकर झोपा म्हणजे साधारण 10-11च्या दरम्यान आपल्याला झोपायलाच हवं. आणि सकाळी साधारण 4-5च्या दरम्यान आपल्याला उठायलाच हवं. साधारण सूर्योदय 6 ते 7 च्या 7:15 पर्यंत असतो मित्रांनो. बदलत असतो ऋतुमानानुसार. तर एक 5चा जरी टायमिंग आपण जर घेतला तरी आपण सकाळी 10 वाजता झोपून 5 वाजता म्हणजे 5 आणि 2 7 तास आपली झोप चांगली होते मित्रांनो. यामध्ये तुम्हाला ताजेतपणा वाटेल, फ्रेशपणा वाटेल. आणि आळसाने थोडा झोपलात की तोच आळस आपल्या दिवसभर कंटाळवाणा वाटेल. यामध्ये आपण जर मार्गात असाल, भक्ती मार्गात, तर सकाळी आपल्याला पितळ सेवा करता येते. मी अनेक व्हिडिओमध्ये सांगत असतो की पितळ सेवा करा सूर्योदयापूर्वीची. यामध्ये बाह्य शांती सुक्त, पितृसुक्त आणि पितृस्तुती आहे मित्रांनो. आपल्या पितरांना आपण अर्घ्य देऊ शकता. सूर्याला अर्घ्य देऊ शकता. आरोग्य जर चांगलं राहायचं असेल तर आरोग्याचा कारक ग्रह हा रवी आहे, सूर्य आहे. तोच आपल्याला आरोग्य देणार आहे. तर त्याला जर आपण अर्घ्य दिलं सूर्योदय, असं नाही की सूर्य उगवला 6:15 वाजता आणि तुम्ही 8 वाजता देताय अर्ध्य, याला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून आपल्याला सूर्योदयी सूर्याला गायत्री मंत्राने अर्घ्य द्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण देवपूजा वगैरे हा प्रकार करायचा आहे.
आणि जे आपण सकाळी कोमट पाणी जे पिणार आहोत ते सूर्योदयापूर्वी प्यायचं आहे. आयुर्वेदामध्ये तसं सांगितलेलं आहे, ज्याला उषः पान म्हटलेलं आहे. त्याचा जर फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर साधारण तासभर आधी आपल्याला ते पाणी प्यायला हवं, सूर्योदयाच्या आधी. यानंतर आपल्या चांगल्या आरोग्यासाठी घरच्या घरी आपण योग, ध्यान, धारणा करा. जर आपण शिक्षण घेतलं असेल जवानीच्या काळामध्ये, नोकरी व्यवसायाच्या काळामध्ये, सकाळ किंवा संध्याकाळ, आणि आपण ते करत असाल रेग्युलर, तर तेच आपल्याला कंटिन्यू पुढे ठेवायचं आहे. पण आपल्याला झेपेल तेवढंच करायचंय, शरीराच्या आवाकाच्या बाहेर नाही करायचंय. यामध्ये ध्यानधारणा आपल्याला जास्त वाढवायची आहे. पण ही ध्यानधारणा आपली तेव्हाच वाढणार आहे जेव्हा आपण चिंतामुक्त होऊ. टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. कसं होईल, काय होईल, काही नाही. तो भगवंत आहे मित्रांनो, तो सगळं सांभाळतो. आपण त्याचं गुणगान करा, त्याचं नामस्मरण करा. तो आपली काळजी घेईल मित्रांनो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चांगलं काम करणाऱ्याच्या, वाईट काम करण्याच्या नाही मित्रांनो. आणि योग धारणा जी काय याची योग म्हणजे आपल्याला सकाळी व्यायाम थोडा अर्ध्या एक तासाचा खूप झाला. ध्यानधारणा आपल्याला जसा वेळ मिळेल सायंकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी, ते आपण करू शकता. कामं सोडून बसायचं नाही, कधीही ध्यानाला बसायचं नाही. कारण त्या ठिकाणी आपलं विचार शून्य बसावं लागतं. आणि विचार शून्य कधी होऊ, ज्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये काहीच विचार नसणार आहे, त्याच वेळेला. यासाठी आपल्याला सात्विक पण कमी प्रमाणात आहार घ्यायचा आहे, ताजा घ्यायचा आहे, घरचा घ्यायचा आहे. बाहेरून आणून वडापाव, समोसे खायचे नाहीत मित्रांनो. तुमचे आरोग्य बिघडणार. तुम्ही रोगालाच खाताय असं समजा मित्रांनो. बाहेरून रोग विकत आणायचे आणि ते आपल्या पोटात ढकलायचे, यांनी आजारच निर्माण होणार आहे मित्रांनो. सात्विक आहार सर्वात महत्वाचा, आणि त्यातही पाळायचा असेल तर परान्न वर्ज्य करा. दोषांचा आहार घेऊ नका, कारण त्यातही दोष असतो. कारण सप्तधातू नंतर जे काही मन, बुद्धी, चित्त, अहंकार जे काही होतात, ते याच आहाराच्या योगाने मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, मोबाईल, टीव्ही, वर्तमानपत्रे, राजकारण इत्यापासून आपल्याला दूर राहायचंय. आता मोबाईल पासून दूर राहायचं म्हणजे मोबाईलवर काही बघत बसू नका. कोणाचा कॉल आला तेवढा घ्यायचा, मेसेज घ्यायचा, व्हॉट्सअप असेल तर व्हॉट्सअप घ्यायचे, करायचे, कामापुरतेच तेवढेच, बाकी नाही काही, मनोरंजन म्हणून नाही. त्याचा वापर करू नका. कारण तिथे आपल्याला डोळा आणि कान या दोन इंद्रियाचा उपयोग करावा लागतो. आणि ते हळूहळू क्षीण होत चाललेले आहे आपले. टीव्ही बघायचा, तर टीव्हीवरचे कार्यक्रम बघायचे, एवढा वेळ आपल्याकडे नाही मित्र. वर्तमानपत्र वाचणे आता हा जुना झाला नियम. ज्यावेळेला टीव्ही नव्हते, मोबाईल नव्हते, त्यावेळेला हे चालत होते. आणि वर्तमानपत्रामध्ये शेवटी काय असतं, काही नसतं मित्रांनो. याची त्याची सगळी राजकारणाची धूळ असते मित्रांनो. तो याला उच्च नीच दाखवणं हे राजकारणाचं काम आहे मित्रांनो. कोणाला नीच दाखवल्याशिवाय कोणी वरचा होत नाही मित्रांनो. म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचं जे काही भांडण असतं, हे कधी न संपणार आहे मित्रांनो. सत्ताधाऱ्यांना विरोधक संपवायचे आणि विरोधकांना सत्तेवर यायचं असतं. पण विरोधक शक्यतो सत्यतेच्या बाजूनेच बोलत असतो, सत्ताधारी नाही मित्रांनो. कारण त्याला सत्ता करायची, म्हणून तो काही सत्तेच्या बाजूने नाही करत. सत्ता एकदा आल्यानंतर 5 वर्ष बघायलाच नको, कोणी पाडणार नाही. आणि हल्लीचं राजकारण असं आहे की मतदार सुद्धा विकत घेतले जात आहेत, मतं विकत घेतल्या जात आहेत. या पक्षात आपण निवडून आलो तर दुसऱ्या पक्षात जाऊन आपण मिळतो आणि सरकारला जाऊन अम, सामील होतो, सत्तेत सामील होतो, अमाप पैसा कमावतो, ऐश्वर्य VIP जीवन जगतो मित्रांनो. त्यासाठीच हे राजकारणाचं अट्रॅक्शन असतं मित्रांनो, प्रत्येकाला, आजकालच्या तरुणांना जास्त.
तर यापासून आपल्याला दूर राहायचं. कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं नाही. आपल्यावर वेळ अशी नाही यायला पाहिजे की पोलीस स्टेशन गाठणं, पोलिस पोलीस ठाण्याची पायरी चढणं, कोर्टाची पायरी चढणं. तर हे प्रकार आपल्याला आपल्या जीवनामध्ये आता नकोय. झाले असतील मागे जवानीमध्ये, आता नाही. आता आपल्याला यापासून दूर राहायचं, स्वतंत्र जीवन जगायचं आहे. यानंतर मित्रांनो, आपण आपले गाव सोडून पर्यटन सहली देवदर्शन निमित्त फिरणे बंद करा. भरपूर फिरलो आपण नोकरी व्यवसाय करताना. मुंबई काय, दिल्ली काय, पुन्हा काय, परप्रांतात काय, देवदर्शनही केले असतील. साईबाबा काय, गजानन महाराज काय, हा, 12 ज्योतिर्लिंग काय, हे असे पर्यटन आपण भरपूर केले, पार्ट्या केल्या. तर हे आता आपल्याला बंद करायचंय. यासाठी आपल्याला फिरायचं नाही. जे जवानी केलं ते आता आपल्याला करायचं नाही. कारण कुठे कधी काय होईल काहीच सांगता येणार नाही. आणि तुम्ही जर पर्यटन सहलीला वगैरे जाणार असाल तर तुमचे मित्रमंडळ राहणार आहे. त्यात बायका असणार आहेत का आपल्या? नाही. मग तिला सोडून आपण कुठलंही कृत्य करायचं नाही, कर्म करायचं नाही. दोघांनी मिळून हे उर्वरित आयुष्य जगायचं आहे मित्रांनो. हसत खेळत एकमेकाला साथ देत. तुम्ही तिची साथ सोडू नका, ती तिची तुमची साथ सोडणार नाही. निदान उर्वरित आयुष्यात तरी असं करा. नोकरी व्यवसायामध्ये आपण, ती कुठे तर आपण कुठे, असं होत होतं. रात्रीच भेटणं होत होतं. ते बोलता येत नाही, थकलेला असतो, कामामध्ये व्याप असतो, मुलांशी बोलू शकत नाही, नातवांशी बोलू शकत नाही. तर आता आपल्याला वेळ आहे, आपण ते करू शकतो. पण त्यातही आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही, फुकटचा वेळ घालवायचा नाही, गप्पा मारत हे बसायचं नाही. शाळेत सोडणं वगैरे आहेत, गाड्या आहेत, रिक्षा आहेत, ते लावू शकता. त्यासाठी आपण आपला वेळ घालवू नका. वेळ आणि शक्ती वाया घालवू नका, असं माझं सांगणं आहे. यानंतर मित्रांनो, वेळ जात नाही म्हणून परत काम व्यवसाय करू नका. असे बरेचसे कामगार मी पाहतो की परत क्वांटी मिळताय काय त्यांना पगार, 18,000 रुपये. हे जवळजवळ ठरलेलं आहे सगळीकडे. 18,000 रुपये तुम्हाला मिळतात. त्यात कुठलाही बेनिफिट कामगार म्हणून आपल्याला मिळत नाही. आलात कामावर, मीटर चालू. नाही आलात, मीटर बंद त्या दिवशी जाऊ. अहो, तुम्ही इतके वर्ष केलं आणि परत तुम्ही तेच करताय, त्याचाच वेळ घालवताय. काहीच अर्थ नाही त्याला. आराम करा, स्वतःच्या शरीराकडे बघा. जिथं आपण 60, 70, 80 जगणार, तिथं तुम्ही 60, 65, 70 मध्येच चालले जाल. असं नको आहे ना. म्हणून काही गरज नाही. जर आपल्याला पेन्शन मिळत असेल तर काही गरज नाही. आणि जरी मिळत नसली तरी मग अगोदर आपण का नाही बचत करून ठेवली? पेन्शन आपल्याला इतर कामगारासारखीच मिळावी, खाजगीमधून पण, याची व्यवस्था आपण त्याच वेळेला करायला हवी होती. आता रडून उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. तर अशा प्रकारे परत काम करू नका मित्रांनो. हा, ठीक आहे, घरच्या घरी तुम्ही राहता, एखादा गाळा घेतला, दुकान चालवताय, दुकानात बसताय, बाकी पोरग सगळं बघतोय, सून बघते, ठीक आहे, हे ठीक आहे. पण मुद्दाम म्हणून आपण परत त्या सुनेला त्रास द्यायचा, बायकोला त्रास द्या, डबा द्या, हे करा, ते करा, लवकर वेळेवर उठा, लवकर कामावर जा, परत या. गाडी घोड्यात हे मुंबई पुणा शहर, मोठमोठ्या शहरांमध्येच जीवन हे प्रवासाचं धकाधकीचं झालेलं आहे. काही भरोसा नाही, कधी भांडणं होतील, कधी मृत्यूला देखील सामोरं जावं लागतं मित्रांनो. तर हे आयुष्य नको आता, बस. इथे विराम द्यायला हवा आपल्याला. सरकारने विराम दिला, परत आपण ते कुंपण पार करून जायचं, याला काही अर्थ नाही. यानंतर आपले आयुष्य कम करणारे व्यसने असल्यास सोडा. आपण जर मद्यपान करत असाल, धूम्रपान करत असाल, तर करू नका. ठीक आहे, झालं ते झालं, विसरून जा. आता परत त्याच्या नादी लागू नका. नसेल केलं तर परत करू नका, सुरुवात करू नका. केलं असेल तर थांबवा, असं मला म्हणायचं.
कुठलंही व्यसन असू ते, धूम्रपान, मद्यपान, अजून काय काय असतात ते. असं कुठलंही व्यसन नको, जेणेकरून आपले आरोग्य बिघडेल, आयुष्याचे दिवस कमी होतील, श्वासाची संख्या कमी होईल. असं काही करू नका मित्र. स्वधर्म पंथाचा देहधारी गुरु विधिवत करून घ्या. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे की देहधारी गुरु केल्याशिवाय आपण हा देह सोडू नये, सोडायचा नाही. ठीक आहे, नोकरी व्यवसायात आपण काहीच लक्ष दिलं नाही तर मग नुसतं पैसा कमावणं, घरामध्ये आणणं, सामान, घर चालवणं, बायका पोरांचं कुटुंब चालवणं, ही आपली जबाबदारी होती. त्यावेळी तुम्ही जागे झाला असेल तर जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं की प्रपंच करून परमार्थ साधा, प्रपंचातून परमार्थ साधायचा आहे. ते आपण केला नाही. मग आता तरी करा, प्रपंच करा. हा प्रपंचच आहे. तिथून तुम्ही काही निघून गेला नाही कुठे, संन्यास घेतला नाही कुठे, काशीला गेलात का कुठे, पर्वतावर बसलात जाऊन कुठे, असं काही नाहीये. घरातच आहात आपल्या. प्रपंचातूनच आपल्याला राहायचंय, प्रपंचात राहायचंय, पण प्रपंचामध्ये अटकायचं नाही, मन अटकायचं नाही. कोणामध्येच अटकायचं नाही. पत्नी असो, मुलगा असो, सून असो, नातवंड असो, कोणामध्ये, नात्यांमध्ये, कोणामध्ये नाही अटकायचं. प्रपंच करायचा पण अटकायचं नाही. तो वेळ आपल्याला स्वतंत्र, आपला वेळ आपल्याला ठेवायचा आहे. तर याची जो भक्ती मार्ग आहे, भक्ती मार्गातच आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो. योगाने आपलं शरीर सुधरू शकतं, ज्ञानाने आपलं ज्ञान वाढू शकतं आणि भक्ती मार्गाने आपल्याला ईश्वर भेटू शकतो मित्रांनो. तर आपल्याला काय हवं? ईश्वर हवा असेल तर आपण भक्ती करावी. गुरुमंत्र जो आपण घेऊ देहधारी गुरुकडून, त्या मंत्राचा जप किमान 13 कोटी पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जीव जाईल तेव्हा जाईल, उर्वरित आपण पुढील जन्मी करू. तर मंत्र जपाला जास्त महत्व आहे आणि त्यानेच ईश्वर भेटतो. तुम्ही दुनियाभराचे ग्रंथ पारायण करत बसल्याने तुम्हाला ईश्वर अजिबात भेटणार नाही. तुम्ही दुर्गा सप्ततीचे 1008, 10,000 पाठ करा, काही होणार नाही. भागवताचे करा, महाभारताचे करा, कुठल्याही पुराणाचे करा, काही होणार नाही. पण मंत्र जप केला तर तुम्हाला ईश्वर प्रत्यक्ष तुमच्या समोर येऊन उभा राहील. आणि देवाला आपल्याला एकाच रूपात पाहायचंय. असं नाही की आज चला सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचंय, शिवाचा आशीर्वाद घ्यायचा, मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जायचं, देवीच्या मंदिरात जायचंय, बुधवारी कृष्णाच्या मंदिरात जायचंय, गुरुवारी गुरुच्या मंदिरात जायचंय. पण आपण पाहतो की गुरुवार जो आहे साईबाबांच्या, स्वामी समर्थांच्या, गजानन महाराजांच्या मठांमध्ये किती गर्दी असते. क्यों वाटते या लोकांची? यांनी गुरु केलेला नाही असे लोकच या ठिकाणी गर्दी करतात. जरी केला असेल तर त्यांना त्याचं महत्व, धर्म काय सांगतो, धर्मशास्त्र, हिंदू धर्मशास्त्र काय सांगतं हे आपण पाहत नाही. गर्दी तिथे आपण घुसतो, पण गर्दी तिथे दर्दी नसतो, दर्दी वेगळा असतो. लाखो करोडो लोक एकीकडे तर एक संत तुकाराम महाराज एकीकडे. तर अशा प्रकारे आपल्याला एकाच देवाची सेवा करायची. शनिवारी मारुतीच्या मंदिरात गेला, शनीच्या मंदिरात गेला, असं नको व्हायला. एकच, कुठला तरी एकच देव घ्या. जर तुम्ही देहधारी गुरु कराल तर गुरु सांगेल त्याप्रमाणेच आपलं धार्मिक आचरण असायला हवं. याच्या पलीकडे जाऊ नका, क्रॉस करू नका, नाहीतर तुम्हाला काहीच मिळणार नाही मित्रांनो. फक्त एक मानसिक समाधान की मी गुरु केला पण त्याचा आदेश पाळला नाही ना. तर जे काही आपली भक्ती आहे, समर्पित भाव आहे, तो फक्त एकाच देवाशी तुम्ही ठेवला तरच आपल्याला काहीतरी प्रचिती येणार. 4 देवतांजवळ गेलात ते तुम्हाला अजिबात तुमच्या कामाला येणार नाही, तुमच्या हाकेला साथ देणार नाही. तो म्हणेल मारुती जातोय, मग मारुती म्हणेल शनी जातोय, गणपती म्हणेल मग मी जातो, गुरु म्हणेल नाही मी जातो. असं नको आहे. गणपती तर गणपतीच, गुरु तर गुरुच, स्वामी तर स्वामीच, एकच. तर तो तुम्हाला बरोबर त्याची प्रचिती ना, तुम्हाला जिथे जिथे संकट आहे तिथे तिथे तो तुमच्या मागे उभा राहणार आहे, तुमच्या सोबत उभा राहणार आहे, तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढणार.
हे लक्षात घ्या. हा इतिहास आहे, धार्मिक इतिहास पहा तुम्ही. संतांचं जे चरित्र आहे त्याचा अभ्यास अध्ययन करा, ग्रंथ पारायण करू नका. हे मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो. जास्तीत जास्त मौन धारण करा. हे जे काही काम आहे आपलं वरिष्ठ नागरिकांचं, निवृत्तीनंतरच्या वयाचं, जगण्याचं, हे मौनामध्ये करा. जास्त बोलू नका, वायफळ बोलू नका. आपल्याला भावे तेवढंच बोला. याच्याने काय होणार की तुमच्या तोंडून आवाजचे शब्द बाहेर पडणार नाहीत. मोजकं बोला. आणि महत्वाचे म्हणजे करमणूक करणं सोडा. जसं मोबाईल सांगितलं, टीव्ही सांगितलं, कुठे पिकनिकला जाणं सांगितलं, सोडून द्या. हल्ली आता सिनेमा थिएटर वगैरे आपण जातच नाही कोणी समजा. तर कुठल्याही प्रकारची करमणूक मध्ये वेळ घालवू नका. तुम्हाला वेळच मिळणार नाही. मी सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला वेळ नाही मिळणार. आता एक महत्वाचं म्हणजे वारसा हक्काचे कर्तव्य पूर्ण करा. हे सगळं करत असताना वारसा हक्क जो आपला आहे, पत्नी आहे, मुलगा आहे, सून आहे, नातवंड आहेत, कोणाला आपल्याला काय किती द्यायचंय, कुठली जागा असेल, काय असेल, फिक्स डिपॉझिट असतील, जे काही असतील, शेअर्स असतील, याचे विल्हेवाट लावून याचे वारसदार मृत्यू प्रमाणपत्र जे आहे, मृत्यू काय त्याला म्हणतो, वारसा आपल्याला हे वकिलामार्फत करून जायचं आहे. ते ठेवून जाऊ नका. अन्यथा तुमच्या नावाने तुमचेच लोक, आपलेच लोक शिव्या घालणार आहेत आपल्याला. जिवंतपणी काय द्यायचं असेल ते देऊन मोकळे व्हा. आणि एक महत्वाचं मला सांगायचंय, जर आपल्याला सुखी राहायचं असेल, जीवन चांगलं घालवायचं असेल, वरिष्ठ नागरिक म्हणून, निवृत्ती धारक म्हणून, तर आपल्याला जर संतती नसेल, तर आपण ज्या घरात राहतो त्या घरात आपण सुखी आहोत. कारण ते घर आपलं आहे. तुम्ही जर आतापर्यंत भाड्यानेच राहत असाल तर तसं करू नका. संतती असो नसो, घर विकत घ्या आणि कायमचं घ्या. जिथून तुम्हाला कोणी घराबाहेर काढणार नाही. 11 महिने झाले की घराबाहेर पडा असं नाही. मग पत्नी अगोदर जाईल किंवा आपण अगोदर जाऊ, जो कोणी मागे राहील त्याला. आणि जो आजही आपण दोघे जिवंत आहोत, जीवन घालवतो, तर दोघांना त्याचा उपयोग होणार आहे. जीवन जगा, फायदा घ्या, उपभोग घ्या. नुसतं साठवून 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 गाठोळ ठेवू नका मित्रांनो. उपभोग पण घ्या त्याचा, खा प्या, मजा करा. याचा अर्थ मजा करा म्हणजे मजा नाही, पण आपल्याला हवं ते आपण खाऊ शकतो. एक मुलगा असेल तर आपल्याला दुसरं घर करणं गरजेचं आहे. कशासाठी? आपण आपल्या घरामध्ये सुखी आहोत. आता मुलगा आणि त्याचं लग्न झाल्यानंतर त्याची बायको, त्याची मुलं त्याला आनंदात त्याच्या घरात राहू द्या. आपण त्यांच्या संसारामध्ये लुडबुड करायची नाही. त्यांनी आपल्या संसारामध्ये लुडबुड करायची नाही. मदत दोघांचं, मानसिक असो, शारीरिक असो, करायची आहे मदत. पण वेगळं. चूल वेगळा, पैसा वेगळा. या नियमाने तुमचं जीवन इतकं सुंदर जाईल मित्रांनो. मी स्वतः अनुभव घेत आहे. अनेकांना सांगितलं, अनेकांनाही याचा चांगला अनुभव आला. 2 मुलगे असतील तर 2 घरं घेऊन ठेवा. आपलं सोडून, आपल्या हक्काचं सोडून आणखी 2 घ्या 2 मुलांसाठी. पण मुलींचा भरोसा करू नका. मुलगी आहे, 2 मुली आहे म्हणून 2 घर जावई करून घ्या. असं नाही करायचं. मुलगीच्या नावाने घर घ्यायचंच नाही. कारण ती पराया धन आहे, परकी आहे. ती लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडे निघून जाणार आहे. आणि ज्या जावायला आयटम मिळणार आहे तो तुमच्या डोक्यावर बसेल. मुलीवर हक्क गाजवेल. म्हणजे ते संसारच बिघडून जातो पूर्ण मित्रांनो. काही गरज नाही. जाऊ द्या तिला तिच्या लग्न झाल्यानंतर तिच्या नवऱ्याच्या घरी. त्यासाठी आपल्याला काही करण्याची गरज नाही. हा, लग्न आपल्याला चांगलं करून द्यायचं, मुलगा चांगला बघून द्यायचा आहे, हे आपलं कर्तव्य आहे. तर अशा प्रकारे आपण घराची देखील व्यवस्था केली
चूल आणि पैसा वेगळा केला तर नक्कीच आपलं जीवन चांगलं जाईल मित्रांनो. चांगलं जातं, 100% जातं मित्रांनो. आता आणखी एक महत्वाचं तुम्हाला सांगणं आहे की शेवटचं सांगणं आहे, की हे सगळं करत असताना मृत्यू कधी येईल काही सांगता येत नाही. या हृदयातून प्राण, जीव कधी निघून बाहेर जाईल काही सांगता येत नाही. म्हणून मृत्यूला अजिबात घाबरू नका, कारण ते आपल्या हातात नाही, ईश्वराच्याही हातात नाही, पण आपल्या कर्माच्या हातात आहे, कर्माधीन आहे. आपण जसे काही कर्म केले असतील त्या संचितामध्ये जमा केले, मग त्या संचितातून आपण प्रारब्ध घेऊन या जन्मी जन्म घेतलेला आहे. तर श्वासांची संख्या देखील आपण घेऊन आलेलो आहोत, तेवढेच आपण श्वास घेऊ शकणार आहे. त्यापेक्षा एक कमी किंवा एक जास्त नाही घेऊ शकणार, कारण ते कोणाच्या साथी नाही, ते कर्माधीन आहे. म्हणून मृत्यूला अजिबात घाबरू नका. आपल्या प्रारब्धानुसार श्वासाची संख्या पूर्ण होताच हरिओम बोला मित्रांनो. जर ईश्वर साक्षात्कार झाला तर तुमच्यासारखा पुण्यवान कोणी नाही मित्रांनो. आणि नाही झालं तरी आपले जीवन चांगले जाईल. समाजात एक मान सन्मान राहील मित्रांनो, तुम्हाला प्रतिष्ठा राहील. तुम्ही गेल्यानंतरही लोक तुमच्या नावाने उदो उदो करतील, तुमचे नाव घेतील मित्रांनो. त्याला आपण म्हणतो मारावे परे कीर्ती रूपाने. तर अशा पद्धतीने निवृत्तीनंतरचं जीवन आहे आपण घालवा मित्रांनो. यापेक्षा अधिक आपल्याला काही सांगणे नाही. असेलही, पण मला जेवढे आठवले तेवढे मी लिहून काढले आणि तुमच्या समोर हे सादर केले मित्र. जर आपल्याला खरोखरच माझे म्हणणे पटले असेल तर आपण माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा वरिष्ठ नागरिक या दिवसानिमित्तचा निवृत्तीनंतर काय हा जो व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. धन्यवाद. हरिओम शिवा महादेव.